अजित पवार हे 11 ऑगस्ट रोजी कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत। कोल्हापूरसहित इतर 11 जिल्ह्यातील शेतकरी हे गोवा ते नागपूर या 805 किलोमीटर लांबीच्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात गेले 4 महिने आंदोलन करत आहेत। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची त्यांची मागणी आहे। पण याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यप्रमुख म्हणून आपली कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही। ही गोष्ट असंवेदनशीलतेचा कळस आहे। 25 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांनाही कोल्हापुरात पाय ठेवू न देण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। तर पुणे बेंगलोर महामार्ग व इतर राज्य मार्गांच्या पूल व भरावामुळे कोल्हापूर 15 दिवस महापुरात होते। शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान व नागरिकांच्या घरांचेही नुकसान झाले आहे। शक्तीपीठ महामार्ग झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये श्रीनगर सारखी परिस्थिती होईल। त्यामुळेच अजित पवार यांनी तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मंत्रिमंडळात चर्चा करून शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, मगच कोल्हापुरात यावे। अन्यथा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी त्यांच्या समोर कोल्हापुरात निदर्शने करतील याची त्यांनी नोंद घ्यावी, असा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीतर्फे समितीचे गिरीश फोंडे यांनी दिलेला आहे। कोल्हापूर सहित 12 जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत, बळीराजा जो आहे ते गेले 4 महिन्यांहून अधिक गोवा ते नागपूर शक्तीपीठ महामार्गावर आंदोलन करत आहेत। मुख्यमंत्री तोंडी स्थगित दिल्याचं नाटक करतात, दुसरीकडे नोटिसा पाठवतात, पर्यावरण विभागाची परवानगी मागतायत। हा खेळ जो आहे हा जास्त दिवस चालणार नाही याचा मी निषेध करतो। राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत यांनी याच्याबद्दल ब्रश शब्द देखील काढलेला नाही आहे। 11 ऑगस्टला ते कोल्हापूरच्या दौऱ्यासाठी येत आहेत। त्यांना आमच्या निदर्शनाला सामोरं जावं लागेल। आम्ही सर्व मंत्र्यांना कोल्हापूर बंदी केलेली आहे। आमची मागणी आहे तात्काळ महामार्ग रद्द करावा, स्थगिती नको आहे। 11 ऑगस्टला अजित पवारांनी कोल्हापूरला यायच्या अगोदर हा निर्णय जो आहे महामार्ग रद्द करण्याचा घेऊनच यावा, तरच कोल्हापूरमध्ये पाय ठेवा, अन्यथा आम्ही कोल्हापूरमध्ये त्यांच्यासमोर निदर्शने करू। त्यांनी निर्णय घेऊनच मग कोल्हापूरमध्ये पाय ठेवा, अन्यथा आम्ही त्यांना कोल्हापूरमध्ये पाय ठेवू देणार नाही।